नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेलेली आहे हे प्रत्येकाला माहित आहे. 3 वेळा ही परीक्षा पुढे गेलेली आहे. पण आता नेमकी काय प्लॅनिंग असली पाहिजे? प्रत्येक चुका आपण करत असतो किंवा प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. आपल्या मनात भरपूर स्ट्रॅटेजी येत असतात की मी हे करू ते करू. पण अशा मी 10 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुमच्या मनात आहेत पण तुम्ही लिहिलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पूर्णपणे तुम्ही लिहून घ्या. अगदी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि 10च गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्व परीक्षेच्या आधी आपण करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे अभ्यास असेल किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतील त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिली गोष्ट आहे की परीक्षा पुढे गेलेली आहे. ऍक्सेप्ट करा की परीक्षा पुढे गेलेली आहे. भले मेन्सला वगैरे कमी तुम्हाला वाटत असेल की वेळ कमी मिळेल, नाही, वेळ मिळेल, त्याची चिंता करू नका. पूर्व परीक्षेवरती फोकस करा. एखादा सब्जेक्ट मुख्य परीक्षेचा सध्या करू शकता जर 100% पूर्व परीक्षेचा अभ्यास झाला असेल तर. 25 ऑगस्टला परीक्षा होणार आहे. काही जण म्हणतात होणार नाही वगैरे, त्या थोडीशी कमी जास्त होईल, नंतर बघू आपण. सध्या आपल्या समोर 25 ऑगस्ट ही तारीख आहे. कामाला लागायचं, एकदम विषयच हे करायचं नाही. मनातली भीती काढून टाका की माझा अभ्यास झालाय किंवा माझा अभ्यास झालेला नाहीये. अभ्यास झाला तरी टेन्शन येते की आता विसरून जाईल मी, असं नसतं. भीती काढून टाका. 40 दिवस आजच्या तारखेपासून आहेत, कुठेही भ्यायचं नाही. अभ्यासाला वेळ मिळाला आहे असं समजा आणि रिव्हिजन, तुमचा अभ्यास झालाय ना तर रिव्हिजन करा. ज्या गोष्टी राहिल्या असतील त्याच्यावरती काम करायचं आहे आपल्याला, ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाची गोष्ट आहे की या काळामध्ये आपल्याला स्टेट बोर्ड जे आहेत आपले, ते स्टेट बोर्ड पूर्णपणे वाचायचे नाहीयेत. समजा पर्यावरणचे दोन्ही स्टेट बोर्ड आपल्याला कामाचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्सचं स्टेट बोर्ड असेल किंवा भूगोलचं स्टेट बोर्ड असेल. परीक्षेच्या दृष्टीने जे टॉपिक महत्वाचे, समजा त्या इकॉनॉमिक्सच्या याच्यात 10 टॉपिक आहेत, 10 पैकी आपल्याला 2 ते 3, एखाद्या वेळेस एखादा टॉपिक महत्वाचा असेल, 1, 2, 3 असतील, असेच त्याच्यातले चॅप्टर महत्वाचे त्या भूगोलचे किंवा असं याच्यातले वेगवेगळे इतिहासचे, तेवढंच फक्त आपण करायचंय. प्राचीन मध्ययुगीनचं स्टेट बोर्ड तेवढं वाचायचंय. स्टेट बोर्डचा इंडेक्स बघायचा, आपल्या कामाचं काढून घ्यायचं, बस तेवढं तुम्ही करू शकता. पूर्ण स्टेट बोर्ड वाचायचं नाही, नाहीतर मग तुम्ही स्टेट बोर्डमध्येच 40 दिवस घालाल. हे स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगत आहे. चला, मग स्टेट बोर्ड मधले कसं करायचं भाऊ ते पण सांगून टाका. सांगतो लगेच, इकडे बघा. स्टेट बोर्ड परीक्षेच्या मागणीनुसार महत्वाचे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. यासाठी जुने प्रश्न आपण आधी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की कुठले टॉपिक महत्वाचे आहेत. भूगोलसाठी जुने पाहिजे आपल्याला प्राकृतिक भूगोल. ते आहे. मी वाटलं तर एखादं एक्झाम्पल सांगतो. ते प्राकृतिक भूगोलचं आहे बघा. समजा भूरूपे, जमिनीची धूप, सागर धूप, वेगवेगळे मॅप्स आहेत ना, त्या पद्धतीनं ते पण स्टेट बोर्ड मधला आहे. किंवा काही प्रश्न आहेत आता पर्यावरणचे दोन्ही 11वी आणि 12वी दोन्ही महत्वाचे, 100% करून टाका, विशेष नाही. त्याच्यातून भरपूर प्रश्न आलेले आहेत. विज्ञानचे टॉपिक वाईज जा, साऊंड टॉपिक पूर्ण वाचा, एक्स्ट्रा ॲडिशन करा. म्हणजे स्टेट बोर्ड विज्ञानचे वाचायचे का तर सगळी गरज नाही, कारण की तुम्ही जे पुस्तक वापरता आहात त्याच्यात भरपूर कंटेंट असतो. 10 ते 20% फक्त वेगळं असतं. तेवढं फक्त वाटलं तर ओव्हरलुक करा. माझं प्रामाणिक मत आहे भूगोल आणि पर्यावरण हे 2 स्टेट बोर्ड करा. बाकीचे स्किप केले तरी हरकत नाही. आणि इतिहासचे प्राचीन आणि मध्ययुगीनचे, बस एवढं 3 गोष्टी करून टाका. बाकी टेन्शन नका घेऊ. चला, पुढचं आहे कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत. हे खूप महत्वाचं आहे. आपण अभ्यास करतो, प्रत्येकालाही माहित आहे, पण ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी हे लिहून ठेवणं गरजेचं आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या 2 गोष्टी आहेत. हा जो चार्ट आहे तिथे लिहून ठेवायचा आहे. तुम्हाला क्लिअर दिसतंय का? एकदा चेक करतो. हा जो चार्ट तुम्हाला दिसत आहे समोर, एकदम ओके दिसत आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय? राज्यघटना 15 प्रश्न, अर्थव्यवस्था 15 प्रश्न, भूगोलला 15 प्रश्न, पर्यावरणला 5 प्रश्न. हे मी 4 लिहिल्यानंतर माझं नाव टाकलंय ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाही. हे 4 जे सब्जेक्ट आहेत तिथे जास्तीत जास्त गुण मिळतात आणि हे 3 सब्जेक्ट आहेत तिथे पण जास्तीत जास्त मिळतात, पण याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि ऍज कम्पेअर टू याला कमी गुण मिळतात. म्हणजे तेवढा इनपुट आउटपुट रेशो नाहीये. समजलंय? चला, एकच सेकंड फक्त. चल, ओके. त्याच्यानंतर हे जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे चिटकून टाका. स्पष्टपणे सांगतोय कोणत्या विषयाला कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न येतात याची यादी करा. म्हणजे कसं, राज्यघटनेला आजपर्यंत 2013 ते 2023 10 वर्षाचे पेपर काढायचे, याची लिस्ट करायची. सर एवढं कोण बेजार होईल? होऊच नका, मी ऑलरेडी बेजार झालोय. याची सगळ्यांची वरती व्हिडिओ मी टाकलेला युट्यूबला. प्रत्येक जवळपास 6-7 व्हिडिओ आहेत. प्रत्येक इतिहासवरती वेगळा आहे, अर्थशास्त्रावरती, भूगोलवरती, पर्यावरण तर पूर्ण दोन्ही स्टेट बोर्ड आणि घोरपडे सरांचं पुस्तक, बस डोक्यावर पाणी बसलं, याच्या बाहेर काही नाही. इतिहास, सामान्य विज्ञान प्रत्येकाच्या टॉपिकवरती टाकलेला आहे. त्याची प्लेलिस्ट वाटलं तर करतो, पण हे प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यातून तेवढे टॉपिक काढायचे आणि तेवढे आधी करायचे. त्याच्यानंतर सर आता सगळं झालंय, बाकीचे नंतर करा. चला,
पुढे जाऊयात आपण. तिसरा आहे सीसॅट क्वालिफाईंग आहे. काय करायचं सीसॅटला, इकडे बघा, याला 3 गोष्टी करायच्यात. सीसॅटला पहिले करायचंय ओल्ड पेपर सोडवायचे. पण लगेच मनात प्रश्न येतो, कधीचे, 10 वर्षाचे सोडू का, नको. काय 2018 ते 2023 पहिल्यांदा सोडवा, 18, 19, 20, 21, 22, 23 6 झाले. आणि 13 ते 17 नंतर सोडवा, की उलट जा, 17, 16 असं जा. 13 ते 15 पर्यंत खूप अवघड आहे, 16 पर्यंत, 17चा बरं आहे. ओके, 13, 14, 15, 16, 17 हे 5 वर्षाचे, हे 5. पण हे 6 100% सोडवा. काय 18 ते हे आणि 15, 16, 17 एवढे सोडवा, 8 सोडवा फक्त, बस. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. सीसॅटचा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय, परत एकदा टाकतो, त्याच्यामुळे सीसॅटवर कमी बोलतो. आणि याच्यात टेस्ट पेपर सोडवा. आपली टेस्ट सिरीज येणार आहे, पुढे आहे स्लाइडमध्ये. टेस्ट सिरीज, टेस्ट पेपर सोडवा. आता माझी नसेल लावली, दुसऱ्याची लावली तरी हरकत नाही, पण आपली टेस्ट क्वालिटी आहे. त्याचा डेमो पण मी हा व्हिडिओ झाल्यानंतर दुसरा जो व्हिडिओ येईल तो टेस्ट सिरीजचाच येईल. GSच्या 5 टेस्ट, त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्स्ट्रा पण काही मी 5 टेस्ट देणार आहे. आणि सीसॅटच्या 5 अशा जवळपास 10, एक्सप्लेनेशनच्या 10 आणि दुसऱ्या 4 अशा 14 किंवा 15 टेस्ट मी तुम्हाला देणार आहे. कमिटमेंट 10 टेस्टची असेल, 10 मध्ये पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन असेल. मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत हे पेपर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे लावू शकता. स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ॲप डाउनलोड करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कधीपासून सुरू होणारे टेस्ट सिरीज, ॲडमिशन 16 जुलैपासून होतील. त्याचा परफेक्ट टाइम टेबल पुढच्याच व्हिडिओमध्ये टाकला जाईल. प्रिंट करून सोडवता येईल. मेसेज करा मला व्हॉट्सअपला. टेस्टचे सखोल स्पष्टीकरण मिळणार आहे प्रत्येक टेस्टचं. आणि फक्त टेस्ट सोडायचे आहेत का नाही, तुम्ही जे चुकलंय त्याचं स्पष्टीकरण बघायचं आहे. त्याच्यानंतर पेपर सोडवताना तुमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या एका पेजवरती लिहून घ्यायच्या आहेत. हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी माझी ऍडव्हर्टाइजमेंट इथे करतोय, ते पण तुम्हाला सांगतोय की स्पष्टपणे ज्या चुका झाल्या तुम्ही त्याची यादी करायची. म्हणजे ज्यावेळी आयोगाचा पेपर होईल त्यावेळी तुमची एकही चूक जी या पेपरमध्ये झाली ती होणार नाही. चला पुढे जाऊयात आपण. 3 गोष्टी बघितलेल्या आहेत आपण, 4 गोष्टी बघितल्यात. 5वा मुद्दा आहे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा किंवा कधी करावा. चालू घडामोडीचा अभ्यास हा 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2024 जवळपास 16 महिन्याचा करायचा आहे. तेव्हा पेपर छापलेले असतील असं माझं वैयक्तिक मत आहे. तेव्हापर्यंत करा. ज्यांना वाटतंय अजून 1-2 महिन्याचं करा, पण पहिले 16 महिन्याचं करा. चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा, एक इयरबुक वाचा. त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच्यासाठी मॅगझिन तुम्ही वाचू शकता. आणि युट्यूबचे 2-4 प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ असे बघू शकता. 4 महिन्याचे बघा जास्तीत जास्त. पूर्ण 16 महिन्याचे 16 व्हिडिओ बघण्याच्या भानगडीत पडू नका. ओके, समजले कार्यक्रम. चला, याच्यात महत्वाचं आहे की चालू घडामोडीचा अभ्यास कधी करायचा आहे. चालू घडामोडीचा अभ्यास हा सकाळी करायचा नाही. चालू घडामोडीचा अभ्यास हा शक्यतो दुपारी किंवा इव्हिनिंगला किंवा रात्री करायचा आहे. सकाळी का नाही करायचा याचं पण कारण सांगून टाकतो. सकाळी आपण फ्रेश असतो, अवघड विषय सकाळी घ्यायला पाहिजे. चालू घडामोडी हा फॅक्च्युअल आहे, कन्सेप्ट आहे, ते काहीच नाहीये, त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. चला पुढे. 6वं आहे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. दनादन पुस्तकं घ्यायलो आणि दनादन वाचायलो असं काम होता कामा नाही. रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. रिव्हिजन असेल तरच रिझल्ट येतो, अन्यथा रिझल्ट येत नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेल्या प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. काही टॉपिक असे असतील 15 मिनिटात होतील, काही टॉपिक असेल 1 तासात लागेल. म्हणजे प्रत्येक टॉपिकला किती वेळ लागतो, ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी वापरायची, रिव्हिजन करणं म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा समजा आहे घटना निर्मिती. आता घटना निर्मितीवरती आजपर्यंत ज्या घटना निर्मितीवरती प्रश्न विचारले ते तर आपल्याला वाचायचेच आहेत, पण त्याच्यावरचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचायचे एकदा सगळे. त्याच्यानंतर ते टॉपिक वाचायचा आहे फास्टमध्ये. आणि नंतर फक्त वाटलं तर राज्यसेवेचेच प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचा, बस संपला विषय. या 3 पद्धतीने तुम्ही करायचं आहे. काही टॉपिक असे असतील, पॉलिटी असेल की अर्थशास्त्रामध्ये, प्रश्न वाचले की 90% टॉपिक क्लिअर होऊन जाईल. फक्त काहीतरी गोष्टी वाचायच्या राहतील, 10% एवढ्याच फक्त वाचाव्या लागतील. तेवढं तुम्ही इथे करू शकता. म्हणजे तिथे क्वेश्चन टॉपिक करून संपतो कार्यक्रम. क्वेश्चन वाचले, 90% समजलंय, 10% फक्त काहीतरी गोष्टी चुकल्या तेवढ्या फक्त वाचतो, रिव्हिजन झालं. याला म्हणतात रिव्हिजन. प्रत्येक गोष्ट लाईन टू लाईन वाचणे याला रिव्हिजन म्हणत नाहीत. समजलंय? ऑल क्लिअर. चार्टच्या माध्यमातून तुम्ही ऑलरेडी केले असतील ते चार्ट ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर काही बुकचे इंडेक्स पण बघून पण रिव्हिजन होत असते. समजा पॉलिटीचं पुस्तक आहे, 40-45 टॉपिक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचं आहे, इंडेक्स बघितल्यावर कळतं की याच्यातले फक्त 15 ते 20च महत्वाचे आहेत, बाकीचे महत्वाचेच नाही आहेत. म्हणजे 5 मिनिटातच एका मिनिटातच आपल्याला कळालंय की आपला स्ट्रेस कमी झालाय की आपल्याला सगळं वाचायचं नाहीये. मग लगेच पहिल्या टॉपिकमध्ये हे का ओके, त्याच्यावरती 10 मिनिटं फक्त ओव्हरलुक करायचं. याच्यात काय काय येतंय. लगेच दुसरा टॉपिक, दुसऱ्यात एवढे याच्यावरती एखादाच प्रश्न येतो, हे 4-5 महत्वाचे नाहीत, एवढं या पद्धतीने तुम्ही ओव्हरलुक करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट, ज्या टॉपिकवरती मी युट्यूबला प्रत्येक टॉपिक सब्जेक्टचा व्हिडिओ टाकलेला आहे, महत्वाचा टॉपिक.
वरती. चला, फक्त ते तुम्हाला लिहायचं एक पेज घेऊन, काही त्याच्यात वेगळं नाहीये. त्याच्यानंतर काही विषयांसाठी जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण वाचणं गरजेचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे प्रश्न विचारलेत का त्यांच्याबाबत बोलतोय मी, हे वाचणं खूप महत्वाचं आहे. उदाहरणासाठी काय द्या, उदाहरणासाठी बघा इतिहास आहे. इतिहासमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन दोन्हीचं जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण वाचणं गरजेचंच आहे आणि स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप मग तुम्ही काय पण वाचा, आपला विरोध नाही, पण पहिल्या 2 स्टेप माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर डिटेल 100% पुस्तक या काळात वाचणं का वाचू शकतो का आपण? नाही वाचू शकत. प्राचीन मध्ययुगीनला एखादं मार्केटमधलं कुठलं एखादं चांगलं पुस्तक आणलं एवढं मोठं आणि वाचू शकतो का आपण परीक्षेच्या आधी? नाही, 30-40 दिवस वाचू शकत नाही. त्यासाठी आहे भौतिकशास्त्र आहे, पूर्ण टॉपिक आपण रिवाइज करू शकतो का 40 दिवसात? आता नाही. आपले जे हायजीन आहे किंवा बायोलॉजी आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न येतात, तिकडे आपल्याला जायचंय. मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्समध्ये साऊंड टॉपिक असेल, लाईट टॉपिक असेल किंवा अजून काही टॉपिक आहेत महत्वाचे ज्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत, त्याच्यावरती आपण थोडंसं एक्स्ट्रा वाचू शकतो. बाकीचे काही फक्त प्रिव्हियस इयरचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन याच्यावरतीच आपण थांबू शकतो. इतिहासासाठी सांगितले मी ऑलरेडी, प्राचीन मध्ययुगीन. आणि हे फिजिक्स केमिस्ट्रीसाठी सगळे जुने प्रश्न त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे वेळ वाचेल आणि याच्यातले काही टॉपिक असतील, याच्यातले 2-3 जे आपण थोडेसे डिटेल वाचू शकतो, हे महत्वाचं आहे. समजलंय? चला पुढे जाऊयात आपण. 7 पॉईंट झाले. 8वा पॉईंट आहे काय, कमीत कमी 7 तास झोप घेणं गरजेचं आहे. इथे भरपूर जण सांगतात की 4-4 तास 3-3 तास मला झोप यायली सर, मला झोपच येत नाहीये, एकदम टेन्शन यायलंय, मी काय करू? संपला तुमचा कार्यक्रम. तुम्ही जर झोपू शकत नसतील, जर तुम्ही सायलेंट राहू शकत नसतील, शांत राहू शकत नसताल या परीक्षेच्या काळामध्ये, तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा वाचू शकणार नाही. तुम्हाला वाचवेल कोण? एकच गोष्ट वाचवेल, ती म्हणजे तुमची शांतपणे झोप. ही झोप तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कमीत कमी 7 तास झोपा, अत्यंत महत्वाची. तुम्ही म्हणाल अभ्यास होणार नाही, हे नाही. जर तुम्ही कमी झोपाल तर वाचलेलं देखील लक्षात राहणार नाही, उडून जाईल. ते कापूर कसा उघडा ठेवला उडून जात आहे तसं काम होईल. त्याच्यामुळं अभ्यास खूप वेळ करा, हरकत नाही, जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ करा, पण 7 तास कमीत कमी झोप घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे. चला, मोबाईलचा वापर करायचाच आहे, कोणीच त्याच्यापासून वाचू शकणार नाही. तुम्ही असेल की मी असेल, मोबाईल टाइमपास होणारच आहे. पण सकाळी लायब्ररीत गेल्यापासून दुपारी जेवणापर्यंत मोबाईल फक्त आईवडिलांचा फोन तेवढाच फक्त उचलायचा आहे, बाकी गेले उडत. दुपारपर्यंत मोबाईलमध्ये फक्त आईवडिलांचा फोन किंवा फॅमिलीचा फोन आल्यानंतर तेवढं पण 5 मिनिटं कामाचं असेल तेवढं, जास्त बोलायचं असेल, गप्पा आणायचे असतील तर दुपारी किंवा इव्हिनिंगला मारू शकता, पण आईवडील सोडले तर त्यांचा फोन उचलायचा नाही. सोशल मीडिया दुपारी जेवण होईपर्यंत उघडायचं नाही. दुपारी मग जेवण झाल्यानंतर 1 तास बस, हरकत नाही, आपला विरोध नाही, ती गोष्ट महत्वाची आहे. सोशल मीडिया बंद करून टाका. फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅट, अजून काय असतील ती बंद ठेवा. व्हॉट्सअप वाटलं तर बंद ठेवा. टेलिग्राम ठेवू शकता तुम्ही. आपली टेस्ट सिरीज घ्यायची, ऍडमिशन घ्यायचे, तोपर्यंत व्हॉट्सअप ठेवा, नंतर उडून टाका. मला सांगा, मी टेलिग्रामला मेसेज करतो किंवा करते, मी तिथे रिप्लाय देऊन टाकतो. याचा काही वाद घेऊ नका की मी सर व्हॉट्सअप बंद करणार आहे, मी टेलिग्रामला मेसेज करतो किंवा करते, संपला विषय. आपलं ऑल द बेस्ट तुम्हाला. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट टाइम द्या. आता मी पण या काळामध्ये विशिष्ट टाइम ठेवणार आहे की सकाळी 10 ते 5 पर्यंतच रिप्लाय द्यायचा किंवा कॉल वगैरे घ्यायचे किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय त्याच वेळेत द्यायचे, त्या पद्धतीने असेल. मॉर्निंग आणि इव्हिनिंगला वॉक करा, चला जरासं फिरत जा. नुसतं खायले, आपलं अभ्यास करायला हरकत नाही, पण खायले नुसतं बसायले, मग 8 दिवस अभ्यास केला की मरगळले व्हायले, मग 2 दिवस अभ्यासच होत नाही. कशामुळं? मॉर्निंग वॉक पण नाही, इव्हिनिंग वॉक पण नाहीये. चलायला शिका जरासं, 1-2 किलोमीटर चला, गार्डनमध्ये जा, थोडंसं 1 तास जा. थोडा 40 दिवसात 40 तास वाया घाला, खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी एखादा तास, अर्धा तास चालणं गरजेचं आहे. आणि सेल्फ टॉक दररोज 15-20 मिनिटं स्वतःला बोला की आज काय अभ्यास केलाय, काय चुका मी केलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी चांगल्या केल्या आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी पण सांगा, कुठल्या गोष्टीवरती आपण काय करू शकतो, कुठलं टॉपिक आपण करू शकतो. इंडेक्स किंवा पुस्तकाचा त्याच्यात बघा की याच्यात कशा पद्धतीने आपण करू शकतो, याला किती तासात रिव्हिजन करू शकतो, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण शेवटचा लास्ट बट वन, दररोज काय करायचं आहे. आणि हे एका पेजवरती लिहून घ्या की बाबा मी आज काय करणार आहे, उद्या काय करणार आहे, त्याचं हे की काल काय केलंय आणि उद्या काय करणार आहे. नाही झालं हरकत नाही, पण तुमचं काय होईल की एखादा प्लॅन कराल तुम्ही, 90% नाही 40% सक्सेस होईल, पण कळेल 60% फेल गेलो आपण, लगेच दुसऱ्या दिवशी थोडासा कमी जास्त करून त्याला करू शकतो आपण त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर काय, अभ्यासामध्ये दिवसभरात काय करायचं काय नाही याची नोंद पाहिजे तुमच्याकडे, परफेक्टली नोंद. त्याच्यानंतर ही एक महत्वाची गोष्ट आहे, 9वी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपल्याला लगेच कळतं की काल मी म्हणलं होतं मला टेस्ट पेपर सोडायचा आहे, मी सोडवलंच नाही, मी मित्रासोबत बाहेरच गेलो, बरं जाऊ दे, काल नाही झालं ना आज करू. आणि नंतर मग पुढचे टेस्ट सोडायचे आणि मित्र आलं, तुम्ही काय म्हणणार, नाही नाही त्या दिवशी मी सोडू लागलो, हे आलं तर मला बाहेर नेलतं, नाही मला आधी पेपर सोडू दे, आपण पेपर सोडायला ती बाहेर जाऊ, संपला विषय. इथे तुम्ही क्लिक होता त्या पद्धतीनं. आणि पेपर सोडल्यानंतर पण त्याच्या चुका लिहायला शिका.
म्हणजे या टेस्ट पहिली काय काय चुका केल्या, सिली मिस्टेक असतील तरी मी 2चं 4ला गोल केलं, 4चं 8ला गोल केलं, 5 गोल करायचेच राहिले, वेळच पुरला नाही, लक्षातच नाही, अशा गोष्टी भरपूर होतात. ऑप्शन क्लिक करत असताना किंवा इकडे प्रश्नपत्रिकेवरती टिक केलं आणि उत्तरपत्रिकेवरती टिकच नाही केलं, अशा पण चुका होतात. ह्या छोट्या छोट्या चुका पण तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॅक्च्युअल डाटा किंवा काही क्वेश्चन असतील, फॅक्ट्स असतील, लोकसंख्या टॉपिक असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये पण काही फॅक्ट्स असतील, काही समिती असतील, चालू घडामोडीमध्ये काही पुरस्कार असतील, ते लक्षात राहत नाहीत. पण परीक्षेच्या 4 ते 5 दिवस आधी आपल्याला फक्त यादी पाहिजे अशी एका पेजवरती, की मला काय काय नेमकं या 4-5 दिवसात वाचायचं आहे, दररोज 2-3 तास शेवटच्या 4-5 दिवसामध्ये. मग तुम्हाला क्लिक होईल, फक्त यादी पाहिजे की हा पुरस्कार, चालू घडामोडी पुरस्कार, अजून 4-5 गोष्टी, एवढे ऍक्टची काहीतरी तरतूद वगैरे, त्या ऍक्ट येऊ शकतात त्यावेळेस परीक्षेला, कारण की ऍक्ट भरपूर पास झालेले आहेत, त्याच्या तरतुदी वगैरे लक्षात राहत नाहीत आपल्याला. मग परीक्षेच्या आधी 3-4 दिवस वाचायच्या, म्हणजे बरोबर 1-2 मार्क आपण बाकीच्या प्लस असू. त्या पद्धतीनं फॅक्च्युअल डाटा, पॉप्युलेशन असेल, वेगवेगळे अवॉर्ड असेल किंवा वेगवेगळ्या अजून गोष्टी असतील, त्या एका पेजवरती लिहिणं गरजेचं आहे. आणि आपली जी टेस्ट सिरीज आहे ती लगेच आज व्हिडिओ याचा येऊन जाईल, ती तुम्ही लावू शकता. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन, त्याचा व्हिडिओ, त्याचे डेमो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, ती तुम्ही पाहून घ्या. आणि टेस्ट सिरीजचा हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच आजच्या तारखेला किंवा उद्या सकाळी त्याचा व्हिडिओ येऊन जाईल. त्या पद्धतीने ती परचेस करू शकता, प्रिंट करून तुम्ही सोडू शकता. आणि अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. अजून कुठल्या गोष्टीवरती एखाद्या व्हिडिओ टाकायचा आहे, काय पद्धतीने आहे, टेस्ट सिरीजची प्राइस आणि सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर ह्या 10 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, अजून काही तुमच्या एखाद्या गोष्टीवरती व्हिडिओ टाकायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्कीच करा. भेटूयात अशा जबरदस्त व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.